नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने यांच्या आदेशान्वये अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिलखेलकर, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पोलीस ठाणे निहाय अवैध व्यवसायांविरोधात दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी व्यापक स्वरूपात कारवाई करण्यात आली। सदर कारवाईत नाशिक ग्रामीण व मालेगाव विभागातील पोलीस ठाणे हद्दीत अवैध गावठी हातभट्टीचा दारू बनवणारी ठिकाणे, त्यामध्ये डोंगर, दर्या, नदी, नाले अशा अतिदुर्गम ठिकाणावरती पायपिट्ट करून त्यांचा शोध घेऊन छापे टाकण्यात आले। तसेच अवैधरित्या गावठी दारू, देशी विदेशी मद्यांची वाहतूक करणारे वाहने तसेच विक्रीच्या ठिकाणावरती छापेमारी करण्यात आली। तसेच अवैधरित्या अंमली पदार्थांची तस्करी व विक्री करणाऱ्या आणि अवैधरित्या मटका व जुगार चालवणारे व खेळणाऱ्या इसमांवरती कारवाई देखील करण्यात आली। दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी अवैध व्यवसायांविरोधात केलेली कारवाई पुढील प्रमाणे: मुंबई दारूबंदी कायद्यामध्ये 49 केसेस, त्यात आरोपी 50, महाराष्ट्र जुगार कायदा यात 2 केसेस व आरोपी 2, NDPSC कायदा यात 1 केस, आरोपी 2, असे एकूण 52 केसेस व 54 आरोपींची संख्या आहे। जिल्ह्यातील सर्व अवैध व्यवसाय हद्दपार करण्यासाठी अशा व्यवसायांची माहिती पोलिसांना कळवावी असे आवाहन पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी केले आहे। जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट।